सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घरी आलेल्या इन्स्पेक्टरला काकू म्हणते की तुम्ही असे कुणीही माझ्यावरती आरोप करून चौकशीसाठी माझ्या घरी कसे काय येता. तेव्हा ऋतुराज म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुमचा बॉस गजानन माझा मित्र आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की मला माहिती आहे, पण इथे मी माझी ड्युटी बजावण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे मला कोणीच अडवू शकत नाही. तेव्हा मॅडम, तुम्हाला चौकशीसाठी यावाच लागेल. तर काकू म्हणते की पुरावा काय आहे तुमच्याकडे. इन्स्पेक्टर म्हणतात की तुमची तक्रार केली आहे तेव्हा तुम्ही याला यावाच लागेल. ऋतुजा म्हणते की असं कसं हो, कुणी तक्रार केली ते तरी सांगा. तर इन्स्पेक्टर म्हणतात की सॉरी, आता मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला तक्रारीचा फोन जरी आला ना तरी आम्हाला निनावी दखल घ्यावी लागते. काकू इन्स्पेक्टरला थांबवत राणी आणि रेश्माला बोलावते. दोघीही आल्यानंतर काकू म्हणते की रेश्मा, राणी, तुमच्या दोघींपैकी माझी तक्रार कोणी केली. तर आता रेश्मा इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा दोघीही म्हणतात की नाही काकू, आम्ही दोघींनी तक्रार केलेली नाही. काकू इन्स्पेक्टरला म्हणते की ऐकलं का. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्यासमोर कसे खरे बोलतील ते, आणि तुम्ही आमदार आहात ना, तेव्हा तुमचं वरपर्यंत वजन आहे. तेव्हा लगेच ऋतुजा सिंधूकडे बघत म्हणते की ही तक्रार नक्कीच या सिंधूने केलेली आहे. ऋतुजा म्हणते की रेश्माने मला सांगितले होते की ह्या सिंधूने जवळजवळ वहिनींना धमकीच दिली होती. आणि लगेचच काकूला सिंधूने कसे रेश्माला सांभाळले ते आठवतं. ज्यावेळेस आपण रेश्माच्या कानाखाली मारायला हात उगारला होता त्यावेळेस सिंधूने आपल्याला अडवले होते आणि ही घरची सून असल्याचे सांगितल्याची धमकी दिली होती. हे आता काकूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा काकू म्हणते की ऋतुजाचं म्हणणं बरोबर आहे, तक्रार नक्कीच या सिंधूने केली असणार. तर लगेच रिषभ हा रेश्माकडे बघत म्हणतो, रेश्मा, नक्की तू तक्रार केली नाहीस ना. तर रेश्मा म्हणते की नाही केली रे मी, माझ्यावर तू विश्वास ठेव. आणि तेवढ्यात अन्वी ही वरून खाली येत असताना इन्स्पेक्टर आणि सर्वांना बघते. तर आता इकडे काकू म्हणते की चला इन्स्पेक्टर साहेब, मी येते तुमच्यासोबत. तर आता काकू इन्स्पेक्टरसोबत निघून जाते. तेव्हा आता मधू इकडे सिंधूला म्हणते की सिंधू, तू असं का केलंस आणि काकूला का शिक्षा दिली. श्री म्हणते आणि तेही न केलेल्या गुन्ह्याची. रेश्मा म्हणते की माझ्या मुलीशी तू वाईट जर वागशील तर मी बघून घेईल अशी धमकी तू काकूला दिली होती ना. तर लगेचच ऋतुजा म्हणते ती धमकी सिंधू तू खरी करून दाखवलीस. ऋतुराज सुद्धा सिंधूला म्हणतो की तू आमच्या फॅमिली मॅटरमध्ये इंटरफेअर करतेस, तेव्हा तूच हे सर्व केलंय. सिंधू म्हणते की प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या ना. तर ऋतुजा म्हणते की आता तू ऐक सिंधू. ऋतुजा म्हणते बघच आता मी तुझी कशी वाट लावते ते. तर राजश्री म्हणते की माझा अजूनही विश्वास बसत नाही, ज्या व्यक्तीवर मी मुलीसारखं प्रेम केलं ती असं काही करू शकेल. तर रत्नाकर म्हणतो तुम्ही सगळे गप्प बसा, सिंधू काय म्हणते तिला सुद्धा बोलू द्या आणि तिचं ऐकूया ना आपण. सिंधू म्हणते की बाबा मी कंप्लेंटच केली नाही. राजश्री म्हणते की मला काही माहीत नाही, आत्ताच्या आत्ता तू कंप्लेंट मागं घेऊन वहिनीला परत घेऊन ये. सिंधू म्हणते कशी आणील, कारण मी कंप्लेंटच केलेली नाहीये. त्यानंतर सर्वजण आता आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर राजश्री येरझऱ्या मारत आता राघवला फोन लावू लागते. रत्नाकर म्हणतो की अगं तो मिशनवर गेलाय. तेव्हा राजश्री म्हणते की घरचे जर अडचणीत असतील तर आता काही पर्याय नाही आणि मला त्याला फोन करायलाच हवा. रत्नाकर म्हणतो की वहिनीवरचे आरोप खूप गंभीर आहे राजश्री. राजश्री म्हणते की मला आता वहिनीचीच काळजी वाटते आणि या सिंधूने काय केली, तिच्यावर मी मुलीसारखं प्रेम केलं, तिने काय केलं बघा. तर राजश्री म्हणते की का केलं असेल सिंधूने असे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की मला विश्वास नाही बसत, पुराव्याशिवाय मी आता काहीही बोलू शकत नाही आणि सिंधूचे नावही घेऊ शकत नाही. रत्नाकर म्हणतो की हे ज्याने कोणी केलं ना ते आपल्याला उद्या कळेलच, पण तोपर्यंत तू सिंधूवरती आरोप करू नकोस. इकडे आता ऋतुजा आणि ऋतुराज हे त्यांच्या बेडरूममध्ये असताना ऋतुजा विचार करत असते. ऋतुराज म्हणतो कसला विचार करतेस ग. तेव्हा चुटकी वाजवत ऋतुजा म्हणते की रत्नाकर भाऊजींना त्या सिंधूचा जास्तच पुळका येतो. ऋतुराज म्हणतो की आता तुझे विचार तिकडे चाललेत का. ऋतुजा म्हणते की या घरात वहिनींच्या विरोधात कोण बोलतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि वहिनी कायम त्या सिंधू आणि लवंगी मिरचीच्या विरोधात बोलत असते ना, तेव्हा वहिनीच्या विरोधात त्यांच्याकडे स्ट्रॉंग मोटिवेशन आहे. इकडे आता रेश्मा तिच्या बेडरूममध्ये मोबाईल बघत असते. तेवढ्यात रिषभ तिथे येतो. तर रेश्मा खूप घाबरते. रिषभ म्हणतो रेश्मा, एवढं का घाबरतेस आणि कुठे चाललीस. तर रेश्मा म्हणते तुला काय करायचं. तेव्हा बोट करत रिषभ म्हणतो की रेश्मा एक मिनिट. रेश्मा तू खरंच काही केलं नाहीस ना. तर रेश्मा म्हणते तू संशय घेतो का माझ्यावर. रिषभ म्हणतो की कारण तू हे करू शकतेस म्हणून मी तुझ्यावर संशय घेतो. रेश्मा म्हणते की मी काहीही केलं नाही, तुला सांगितलं तरी पुन्हा मला तू तेच तेच का विचारतोय रिषभ.
रिषभ म्हणतो रेश्मा तू आता बदललीस बरं का. रेश्मा म्हणते फक्त मीच बदलले का. बोट करत रिषभ म्हणतो की रेश्मा आज ना उद्या हे सर्व समोर येणारच आहे, तेव्हा मग तू मला म्हणू नकोस की मी तुझी बाजू घेतली नाही म्हणून. रागाने रिषभ तेथून निघून जातो. त्यानंतर आता सर्वजण हॉलमध्ये काकूची काळजी करत असतात तर राजेश्री येरझाऱ्या मारत असते. ते बघून रेश्मा त्यांच्याकडे बघत विचार करते की काकू बसा आता जेलमध्ये आणि एवढ्यात ती म्हातारी आता लवकर सुटून येणार नाही. इतक्या वर्ष मला कायम घालून पाडून बोलून त्रास दिला ना, आता मी माझी बाजू अगदी सेफ केली आणि बरोबर त्या म्हातारीची जिरवली असे आता रेश्मा विचार करते. तेवढ्यात मधू तिथे येते तर राजेश्री म्हणते काय झालं ग राणी. तेव्हा राणी म्हणते की मी वकिलाकडे जाऊन आले, पण काकूची केस अगदी सेन्सिटिव्ह आहे आणि काकूवरचा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्यांना जामीन मिळणेसुद्धा खूप अवघड आहे. तेव्हा रेश्मा खुश होते तर डोक्याला हात लावत राजेश्री म्हणते की अरे देवा हे काय होऊन बसलं. तेव्हा लगेचच मधू म्हणते की मामी तुम्ही काही काळजी करू नका, यावर नक्की काहीतरी मार्ग निघेल. तर ऋतुजा म्हणते काय मार्ग निघेल आता. राणी म्हणते की आपल्यापैकी कोणीच काकूची कंप्लेंट केली नाही ना, मग काकूवर केलेला गुन्हा हा खोटा आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. इकडे आता सिंधू म्हणते की मलाच काहीतरी करावं लागेल आणि सिंधू लगेच पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघते. तर तेवढ्यात बाहेरून अन्वी तिथे येते. तर अन्वी म्हणते कुठे चालली सिम्मा. तर सिंधू म्हणते की पोलीस स्टेशनला. तेव्हा अन्वी म्हणते की अगं एवढा चांगुलपणा दाखवू नकोस, त्या काकूला काहीच वाटत नाही. सिंधू म्हणते की अन्वी तू याचा विचार करू नकोस, मी बरोबर बघते. अन्वी म्हणते की अगं सिम्मा सगळे तुझ्यावर ब्लेम करत होते, मी ते ऐकलंय आणि तू तरीही त्यांची मदत करतेस. अन्वी म्हणते की अगं सिम्मा तुझा कधी आजीने विचार केलाय का, आणि आपली सावी तिला सुद्धा सर्वजण कसे बोलतात ते. अन्वी म्हणते की जाऊ दे, त्या काकूच्या कर्माची सजा त्यांना आत्ता मिळते. तेव्हा सिंधू म्हणते अन्वी तू काय बोलतेस, हे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या. सिंधू म्हणते की अगं तुम्ही सर्वजण लहान होते, या घराचे सर्व साम्राज्य त्यांनीच उभे केले आणि त्यांनीच या घराची जबाबदारी घेतली. सिंधू म्हणते की अन्वी तू शांत हो बरं. अन्वी म्हणते की याच काकूच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे माझ्या आईची कंडिशन मेंटलमध्ये आहे. त्याचं काय ग सिम्मा. सिंधू म्हणते की एक लक्षात ठेव अन्वी, घरातले वाद कधी बाहेर जाऊ द्यायचे नाही आणि बाहेरच्या माणसांना त्यामध्ये कधी इंटरफेअर करू द्यायचं नाही. काल आपल्या घरातली जी गोष्ट बाहेर गेली ती कधी घडलीच नाही, तेव्हा त्यासाठी मला आता प्रयत्न करायला हवे असे आता सिंधू अन्वीला समजावते. सिंधू म्हणते की काही वेळेस घराच्या चांगल्यासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात, पण त्यामागील हेतू वाईट नसतो. सिंधू म्हणते की आज समाजात पारखी कुटुंबाचं नाव एवढ्या आदराने घेतलं जातं आणि त्यामागे जे कोणी असेल ना, ह्या काकूच कारणीभूत असल्याचे आता सिंधू अन्वीला समजावते. सिंधू म्हणते की तेव्हा या वयात त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळू नये असंच मला वाटतंय. ते सर्व ऐकून अन्वी म्हणते की सिम्मा तुझं तर कौतुकच करावंसं वाटतं. अन्वी म्हणते की खरंच खूप पेशन्स आहे सिंधू तुझ्यात, आणि तू या सगळ्यांचा किती विचार करते, स्पेशली आजीचा. तर आता सिंधू लगेचच पोलीस स्टेशनला येऊ लागते. इकडे आता काकू ही जेलमध्ये बसलेली असताना लेडीज काकूला प्रश्न विचारत असतात. लेडीज म्हणतात की तुम्ही कुणाला त्रास का दिला. तर लगेचच काकू म्हणते की मी कुणालाही त्रास दिला नाही. तेव्हा त्या लेडीज म्हणतात की मग मुद्दाम तुमच्या विरुद्ध कुणी तक्रार केली का. काकू म्हणते की माझ्या सुनांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली नाही, हे माझ्या सुनांनी इन्स्पेक्टर जाधव समोर सांगितलं सुद्धा आहे. इन्स्पेक्टर लेडीज म्हणते की तुम्ही तुमच्या सुनांना कशा प्रकारचा त्रास देता, मी त्यांना बोलता की मारता. तेव्हा आता काकू लगेचच त्या लेडी इन्स्पेक्टरकडे बघू लागते. लेडीज इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही त्यांच्या माहेरच्या लोकांकडे पैसे मागून त्रास देता का. काकू म्हणते की तुम्ही काय बोलताय, अहो आमच्या रत्नाबारक्यांच्या घरी पैशांची काही कमी नाही, आमच्याकडे भरपूर पैसे आहेत. लेडी इन्स्पेक्टर म्हणतात की अहो श्रीमंत लोकांनाच पैशाची लय हाव असते. काकू म्हणते की आम्हाला तसली हाव नाहीये. तर इन्स्पेक्टर म्हणतात की मग का सुनेला त्रास देता तुम्ही. काकू म्हणते की किती वेळा सांगू तुम्हाला मी सुनेला त्रास देत नाही म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर लेडीज म्हणते की आम्ही जोपर्यंत विचारतो ना तोपर्यंत सांगायचं, कारण इथे आम्ही तुम्हाला चौकशीसाठी आणलंय. तेव्हा प्रश्न मी विचारीन आणि उत्तर तुम्ही द्यायचं. तर काकू म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा, मी कुणालाही त्रास दिला नाही. तर लेडीज इन्स्पेक्टर म्हणते की आम्ही सत्य शोधून काढूच, तेव्हा त्या अगोदरच जे खरं आहे ना ते सांगा. तर लगेचच काकू भडकत म्हणते की तुम्हाला माहीत आहे का मी आमदार आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या युनिफॉर्मचा माज मला दाखवू नका. तर लगेचच ती लेडी इन्स्पेक्टर उठून उभा राहत बोट करत म्हणते की ओ आमदार मॅडम, तुम्हाला जे काही करायचं ना त्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल आणि तुमच्यावरचा गुन्हा जर सिद्ध झाला ना तर तुम्हाला बाहेरसुद्धा जाण्याची संधी मिळणार नाही. तेव्हा लगेचच ती इन्स्पेक्टर म्हणते की गम गुमान बोलाने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची.
इकडे सिंधू ही अन्वीला बोलते की मला माहीत आहे की कंप्लेंट कोणी केली असणार. लगेचच अन्वी खुश होत म्हणते की कोणी केली. तर सिंधू म्हणते की मला अंदाज आहे. त्यानंतर आता सिंधू ही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते. तर आता इकडे लेडीज इन्स्पेक्टर काकूकडे चौकशी करत असते. तेव्हा काकू काहीही उत्तर देत नसल्याचे बघून लगेच लेडी इन्स्पेक्टर म्हणतात की या तर काहीच प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेव्हा चला आता यांना आपल्या रिमांड होममध्ये घेऊन. तर लगेचच काकूला मोठा धक्का बसतो. पण तेवढ्यात सिंधू ही पोलीस स्टेशनमध्ये येते. काकूला घेऊन जात असलेल्या इन्स्पेक्टरला थांबा असे म्हणते. सिंधू म्हणते की या निर्दोष आहेत. तेव्हा ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की या निर्दोष आहे, याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे. तर लगेचच सिंधू म्हणते की मी यांच्या विरोधात तक्रार केली होती. ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर ही सिंधूकडे बघू लागते. तर आता रागाने काकू सिंधूकडे बघताच आता सिंधूने काकूवरील आरोप आपल्या अंगावर घेतला आहे आणि मीच तक्रार केल्याचे सांगितले आहे. तर आता सिंधू काकूला कशी सोडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.